लय झाले होते बाईचे पाय खराब, काय करतो खराब झाले, मी नाही पाहिलं नाही म्हणजे असे ते कशीच्या मशीन झालते बाप्पा. तर बाबा मग त्या मशीन मध्ये टाकले, त्या मशीन मध्ये धुतले, मग ते घासले. दवाखान्यात जायचं काम आहे, मावशीने तरी काळजी करायला पाहिजे म्हणजे आपल्या पायाला जखमा होऊ राहिले नाही. आता पाय नमस्कार. नमस्कार. चला झाला तुमचा उद्योग चालू, घरी आले की झाला बाबा, काम चालूच राहतात आपले. किती दिवस म्हणले मग गावाले? 7 दिवस. 7 दिवस म्हणले. काय काय केलं मग गावाले आता जाऊ? काय नाही केलं बा, पुरीचं नाव ठेवलं तर पुरीचं नाव काय ठेवलं नाही. ठेवलं नाही नाव अजून? मग बारसं करायचं म्हणतात ते. बारसं करणार आहे काय? अजून प्लॅन चेंज केला काही नाही, करा का तुमच्या मनानं. असं आहे काय? एकदा पाल जाणं होता जाऊन मी बारसं बियाण सगळंच आहे का आता? नाही, पाहून आलं टेन्शन मिटलं आता, आहे की नाही? म्हणजे नाव दोघी पोरी ठेवले नाही अजून बी? नाही, आता ते म्हणतात दोघीची एकत्र ठेवू म्हणतात ना. असं आहे काय? जावळ काढू म्हणे आणि नाव ठेवू. म्हणजे एवढं आपल्याकडे तर आपण 12 दिवसानं नाव ठेवतो. पण त्याची हाऊस की आमच्या लेकरांना बारसं करू नये, असं आहे का ते? असं असतं ते, कोणाला हाऊस असते. तेच तर म्हणलं. 12 दिवसाचं नाव ठेवतात. आपण 12 दिवसात आपण सांगून राहून सगळं 12 दिवसात ठेवलं. तर मग तुला तेच तर म्हणलं की आपल्याकडे आपण 12 दिवसात ठेवतो, त्याची बारसं करणार समजा म्हणून बारसं करणं. तेच तर म्हणलं. बरं आहे, मग चांगली गोष्ट आहे ना. त्या दिवशी एसटीत तुला बसून दिलं मी ना, जागा नव्हती, कंडक्टर म्हणून जागा नाही, उभं जाणं पडेल. नाही, मलकापूरला जागा नव्हती, मलकापूर जागा सापडून गेली म्हणून. आणि तुम्ही गेले, दरज लावा, जरसं पुढे आलो आणि डॉक्टर बसत आहे खाली, बसा खाली खाली शेटच्या पायऱ्यावरती. 10-15 मिनिटात होते तुम्हाला जागा. 5-10 मिनिटं बसले की जागा झाली. मग मला असं आहे का? ते ह्या आडी आपलं मुक्तानगर कोणचं गाव आहे ना, तरी कोणतरी उतरलं होतं, मग तरी बसलं. हो काय? तरी आपले सबस्क्रायबर भेटेल ती बाप्पा, एक बाई भेटेल ती. मग ताई म्हणे मला तुम्हाला भेटायची खूप हाऊस होती म्हणे, मला वाटत होतं तुझ्याशी भेट येऊ म्हणून, पण अचानक आपली भेट झाली. मी तुम्हाला गाडीच पाहिलं म्हणे, दादा तुम्हाला गाडी काढत होते. हो काय? मी मला थोडासा व्हिडिओ घेऊ त्याच्यासोबत, त्यामुळे आमचं नाव घेता म्हणून व्हिडिओ घेता म्हणे. पण काय झालं, रुद्रने म्हणजे सुसू देत नव्हता. तो नाव सांगला चिखलीपर्यंत सोबत होती मला ती बाई. नाव सांगला मग त्या काही नाही, नाव नाही सांगितलं. व्हिडिओ मध्ये घेऊ डबल 2 भेटच घेतली नाही. मग नाही, मग जळगावच्या दादा उभं होते चिखलीमध्ये, आणि मग थोडासा व्हिडिओ घेत होता, उतरत बी नव्हता खाली. नाही का? जामनेर कुठून तरी बसवलं. जामनेर नाही लागत तिकडे. मग मला वाटतं जळगावला काय तू कुठून तरी म्हणे बाबा त्या. हो का? तिकडून आलं म्हणे आम्ही, आता आम्हाला जळगावला कोणतरी वारलं, देवघर राजामध्ये कोणतरी वारलं म्हणे, तसंच जाणे. समोर बी सोबत होती मग ते बाई? हा, नाही मग ती गाडी तिकडे जात नव्हती ना, देवघराला जात गाडी. ते एकाच ठिकाणी उतरले ना हा, तुम्ही? एकाच ठिकाणी. परत तुम्हाला जालना गाडीत त्याच बसणं होता समजा. मग म्हणे की ताई इथं थांबा म्हणे, आपल्या इकडेच गाडी लागते, आपल्या गाडीत जाऊ म्हणे. नाही, माझ्या बाबा यायला म्हणजे. हो का? सगळं जाऊ, दोघी मालिक होते द्या. हो काय? नाही तुम्हाला एका गाडीतच जाणं होतं समजा. विचारचा कुठं राहता, काय राहता. हो काय? आवडता म्हणे आम्हाला प्रेमाचे लोक. ले हळू आपण म्हणतो, पण ते तर आहेच ना. तेव्हा आईच्या आईसोबत भाजी वेळेत गेले सामनाला, कोमल्यानं रोहिणी ड्रेस आणायचं तो. तेव्हा बी 2 जणी भेटल्या. मग काय तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकता की ते महेश ताईच की म्हणलं. हा, कन्फर्म करता पहिले तुम्ही म्हणशात. मग विचारता, विचार पडते माणसाले की नाही, आपण जर हेटूत पाहायला तर हे बाई दिसते तेच, पण नक्की ते आहे की नाही म्हणून असं वाटते ते. हो, मग चांगले असता म्हणजे तुमचे व्हिडिओ म्हणून असं कोण ना कोणतरी. त्या दिवशी ते म्हणलं आता जागा नाही, बसावून तर दिलं. बाबा तुम्ही बसावून दिला, मग ते रोड जाय. मग पप्पा कुठे गेले? पप्पा कुठे गेले, काय करता? पप्पा खाली राहिले. हा, मग तू दागोची बसला, मग चिखलीत अजून रडायला, मग पप्पा गाडीतून राहिले म्हणजे. असं काही झालं म्हणून. हा, आणि मग काय चढून गेलो, मग आणि परत सण ताप आली. दाखवाय केला मुक्तानगर मध्ये आपण. दुसऱ्या दिवशी बी मग अंगातलं गेलं नाही, ते औषध संपून गेले बाबा, पण ताप नाही उतरली. मग दुसरी बाटली ती पाजली, फरक पडला ना त्याला. आता झुरी लागत तर बाबा करतात जा. तुम्ही अंगावर केलं त्याला, एवढं अंगावर करणं पडतं का? राहीन बा. हा, त्याच्यामध्ये बाप्पा ड्रेस नेले, म्हणलं पहिला बर्थडे ड्रेस दे म्हणलं. गेल त्या दिवशी परी बर्थडे ड्रेस घालून घेतला. काय कर सांग, नेलान लेकराले काय घातलं काय आपलं सारखं नाही. मग घालून घेतला, आणि मग दुसऱ्या दिवशी मला पिऊचा ड्रेस मला पाहिजे म्हणून घालायला. हा, त्याप्रमाणे बाबा होत नाही, राहू तिथे तिले कशाचं काय, बाब्बी ऐका तुम्ही, पोरगी ऐका. जेव्हा तिने तो घालून पाहिला तेव्हाच ते पोरी गपची बसली. झाला तिथे कशात झाला,
म्हणजे काय झाला दरला भूकच लागत होते वरच्या. नाही काय करावं. लहान लेकराचं आणि लहान तरी लेकरं. रोहिणीच्या त्या चिवचा ड्रेस दाखवला नव्हती तिने. नाही का तोही म्हणला असता खालून दाखवला. ते लेकराचं नंतर तिची मामीने मस्त आणला म्हणजे ड्रेस आणि मस्त बरोबर बसला तिच्या अंगामध्ये. लहान नाही मोठा नाही मस्त आणता. बर्थडे दिवशी घालून आणली ना. आता बरी आहे तिची तब्येत. हा आता बरी मस्त बघून करते हो. मस्त पाहते टुकू टुकू. पल्ले सारा आहे मारती बाप्पा. तेच तर म्हणलं पल्ले सारा आहे मारती. ते 4-5 दिवस कुठे गेलं तर पता लागला नाही. 4 दिवस तर आले मी. 5 दिवस. एक दिवस जायचा गेला एक दिवस यायचा गेला. शनिवारी गेलो शुक्रवारी घरी आले. एक दिवस ते वॉटर पार्क मध्ये गेलो तिकडे गेलतो तो. तिकडच एक दिवस गेला. कोणीकडे बनला ते काय सांगा कुठे इतकं मला माहित नाही. त्यांनी गेला आम्ही गाडीत बसून गेलो चाललो आलो. तुला माहित नाही. मिरची सही तुला काय हा मिरच्या कसं आणि ते एक दिवस बड्डेत गेला. रामदास तर मस्त आली स्कूटी येऊला. बरं आली होता. 4-5 हजार यायची नसते. 5,500ची बरं आली होता मला की नाही. हा आता ना काय 500 रुपये दिली परी पिवले. तरी तुला अजून एक काम केलं. काय तांदूळ आणले तुला नाही काय काउंटरचे येते कंट्रोलचे आहे काय भरून मस्त भरून ना. सांग. मला दिसून राहिले ठेल म्हणलं तांदूळ आणले काय सांडून भरून ठेवते काउंटरचे. असं आहे का ते काउंटर तांदळाचं का महापुराण झालं का डबल तेच काम करत बसू मी. मग मला वाटलं त्याच्यावर ते पन्नी दिसून राहिली नवीन आपल्या पन्नी ती घरात. काउंटरचीच आहे तांदळाचीच पन्नी आहे. तिने वरच्या डब्यातले काढले तर भरून ठेवली तिनं. असं आहे का? मामाने ते बाकीचे चांगले चांगले काढून ठेवली तिनं आणि खालचे ते चारी कोण टाकू म्हणजे. हा मग मी पण परत काम केलं काही हा पोलीस सांगायचं काम आहे का बाबा. नाही बरोबर करते पोलीस सांगायचं काम नाही. ते तर आहेच ना. आणि ते कसं पोलीस असं घेऊन लागत नाही. मेन म्हणजे हे तोंड नाही बांधेल तरी नाही, म्हणून सांडीन मग. ते खाली कंटाळ ते सांडीन पाय बरं. आंध्रेत पनीर अजून हा आंध्रेत पनीर डबल पण नाही 2 पनीर ते मीच खोलले. भात टाकायला सकाळी खोललं ते मी. हो काय. आता डब्यात टाकून देते मी. वरचा डबा काढून करतो. सानू मा टीव्हीचा आवाज कमी करा भाव. असं काय झालं बा आमच्यासोबत. काय करसाल यायच्या विचार पडायचा मला कसं काय या कसं काय या. मग मग तो म्हणजे चाचून नेऊन सोडतो. चाल बघ आताच घेऊन येऊन तुम्हाला. पण मजा येते तरी बी तरी त्यात बी आत्याचे पायाले जखमा झाल्या भाऊ. काऊन झालं काय सांग विचार. का नाही भाऊ काही दाखवत नाही काय दाखवलं म्हणे बाबा दवाखान्यामध्ये. मग काय सांगा बाबा काय करतो. काय इथं भाऊ ना लय झाले होते बाईचे पाय खराब काय हा ना, करतो. खराब झाले मी नाही पाहिलं तर नाही हिरो मध्ये असे ते कशीच्या मशीन झालते बाप्पा. तर बाबा मग त्या मशीन मध्ये टाकले त्या मशीन मध्ये धुतले मग ते घासले. दवाखान्यात जायचं काम आहे मावशीने तरी काळजी करायला पाहिजे म्हणजे आपल्या पायाला जखमा होऊ राहिले राहिले. आता पायाला सोडा ना. आता हे बोटे की आपले हे बोट सुद्धा अशी चिरायला लागली. पोट एवढं नाही होत पण पाय सोड हाताला सुद्धा झाला आता. तर मग काही मी आई कमी आहे म्हणे- काही हा? कमी आहे काही तर आता काय दवाखान्यात दाखवलं तर काही बिघडते काय आई म्हणे आता काय जास्त देवागिवाचं पाय म्हणे. त्याला बा पैसा नाही द्यायला नाही काही पैसे आलं राहते मग हा काय करसा बाबा आपण असं तरी. नसून काही उपयोग आहे मग त्या पैशाचा जीवासाठी नाही तर मग कशासाठी आता त्याला समजत नाही आपण काय म्हणतात. त्याला बोललं तर वाढवं लागतं बाबा. त्याला बोलायचं ऐकतात ते समजायला पाहिजे. हं. काम तर मजदूर करणं ना. पैसा कशासाठी कमवतो आपण जीवासाठी कमवतो. तर मग तेच ना मग जीवाची जर हाल आहे तर मग काय गोष्ट खरी आहे ते मग तसं ना आतासाठी खूप वाईट वाटलं आम्हाला त्या दिवशी. वमा बी बोलला रामदास बी मी बी दादाही बोलला. मी काय मी असं असं बघतं पण एवढा जखमा झाला तेव्हा पाहायला तर आणि म्हणजे चालता बी येत नाही. चालून जातं ना ते आता म्हणलं असेल मावशीने म्हणलं असेल जाऊ दे आता काय येईल तर द्या काय मग जीवाची बसीन वेळ बुवा लागते. बसीन बुवा असं असं काही झालं असेल ते नाही त्याला सांगलं असतं तरी नेला असतं दवाखान्यात तिथून नाही दवाखान्यात तेल तर वाटतं त्यानं. मग दवाखान्यात त्याचा मग फरक नव्हता पडत. मग आई काय म्हणे तुम्ही काय करा देवा धर्माचं पहा म्हणे काय चूक भूक झाली असेल तर. हा, आता तसं घरी असू जातो. शकतं. तसंच नाही असू शकतं ना काही हं. त्याला काही गलत म्हणून काही सांगता येत नाही ना ते दुसरं होतं ना. आता घरी जातो म्हणे सगून पाहतो म्हणे. मी तर मला तरीच 5 सगून पण नाही माझ्या घरी जाऊन पाहतो. मग काय तुमच्या घरी जाऊन पहा. मामा गिवाचं असं सांगता येत नाही. चूक भूल आहे की नाही. काही सांगता नाही मग चूक बोल घेऊन देणे. आणि काही काही असं असतं की ते दवाखान्यात फरक पडत नाही हा. देवा धर्माचं असलं तर. तसं बी आहे ना मग हो आता काय आता काल दि आता आज लावून पडेल पैसे देखील आज बरं तुला लावलाच नाही का त्यांचा फोन नाही काल आलता मला आज लावून पाणी पडत आज म्हणे ना काय म्हणा जातो म्हणे दाखवून आज आज मावशी गेली की काय? नाही का. हा गेली की नाही काय सांगा आज दाखवायला जातो म्हणे आणि सगून पाहतो म्हणे. मला एकदा पाणी पडेल फोन लावून तरी मग तू बी आणून द्यायला लावायले दाखवायचं तर आता बसल्या म्हणजे जखमा आणि दुसऱ्या दिवशी पाहिजे हाताला बी घालव हो. मग लोक चिरता कसा कशी पडती कसं चिरा पाडायला नाही पाहिजे हाताला तर ते त्रास होऊ शकते मग त्या गोष्टी जास्तच हाताले पायाला जर होऊ राहिलं तर तेच ना
काय आजार आहे बुवा नेमका की काय आहे तो. मी म्हणलं ते इन्फेक्शन झालं असेल, मला कशाच्या दाखवायचं त्वचेच्या दवाखान्यामध्ये जाऊन. हा आता पाहतो म्हणे आता काय सांगा गेलं की नाही आता. इजूल फोन लागला तुम्ही, इजूल विचारते मी त्याला लावला फोन. मग त्याचा माझं काय तुम्ही बोलले तुमची जीवारी मी बोलले नाही त्याच्याशी. मी आत्याला सांगितलं, राधिकाला सांगितलं मी बोलले त्याला आडला त्याच्यापेक्षा मला जाऊ द्या. मी राधिकाला सांगितलं आणि आत्यालाही सांगितलं. पद्धतशीर सांगा. तुम्ही लावा तुमच्या भावाला फोनच सांगा समजून. तुम्ही बोला आणि सांगा ते दाखवा ते म्हणा आत्याले. त्याला समजायला पाहिजे. समज नेला असेल त्यांना नाही दाखवात नेल तर असं नाही आपण एवढा नादान थोडी येतो. फरक नाही पडला असं म्हणणं आलं मी. फरक नाही पडला. आम्ही फरक नाही पडला तो काय करीन बरं. समजा नेल दवाखान्यात नेल्यावर फरक नाही पडला तो काय करीन. त्याची काही गलती आहे त्याच्यामध्ये. आपलं म्हणणं आहे त्यांना दवाखान्यात न्या, आराम पडे की ना पडे दाखवणं काम आहे आपलं. आहे की नाही. मग बरोबर चला तू बोलता बोलता तुझ्या पोया होऊन गेल्या. तुमचा कुंड राहिला. जेव्हा बाबा चला मग भाजी. चला चला तर मित्रांनो या जेवण करायला. मग आता आम्ही जेवण करतो. वाऱ्यात जायची भाजी आणि पोळ्या आणि मिरच्या होते. थोडी मिरच्या. या सगळेजण जेवण करायला आणि थोडासा पसाराच असेल सांभाळून घ्या कारण की स्वयंपाकाचा पसारा असतोच. सगळ्याच्याच घरी असते तेव्हा काही नाही. तर चला मग.